निवेदनकार सुधीर गाडगीळ यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज ठाण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते। यावेळी भाषण करताना गडकरी यांनी पोस्टर बॉईजला एक टोला लगावला आहे। मी आजपर्यंत पोस्टर लावण्यासाठी 1 रुपया देखील खर्च केलेला नाही असा टोला राजकारणातील पोस्टर बॉईजला नितीन गडकरी यांनी लावला। त्याचबरोबर मी एअरपोर्टवरून येतो जातो तरी देखील माझा सत्कार करण्यासाठी कुत्रा येत नाही असा टोला देखील नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून लगावला आहे। पण तरी लोक केवढा जोश करतात, केवढे बँड वाजवतात, याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही। मी माझ्यावर विश्वास ठेवा, मी आजपर्यंत आयुष्यात 1 रुपयाही माझा पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही। आणि 45 वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो, मी नाही म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण इतक्यामध्ये मी झेड+ असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला। याचा काही संबंध नाही आहे। पण या सगळ्या गोष्टी आपण मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं, त्यांच्याबरोबर मला अनुभव आला, एवढा मोठा माणूस, प्रामाणिक माणूस, किती नम्र। त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या 4000 लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून, त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित। पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे। कारण जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही। कालाय तस्मै नमः। आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे। आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता 75 वर्ष पूर्ण करत आहेत। तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने, स्वभावाने। आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या, बाळासाहेब ठाकरे कसे होते, आता हे सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदलही स्वाभाविक आहे, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे। आणि सुधीर गाडगे यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या तर प्रत्येक माणूस वेगळा आहे। मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या